नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, पण त्याचबरोबर मनात एक धाकधुकी येते की हे आरोग्यासाठी खरंच चांगलं आहे का? होय, तुम्ही बरोबर ओळखलंय. आपण बोलणार आहोत मटणाबद्दल. मित्रांनो, मटण ज्याला काही जण रेड मीट असं म्हणतात, ते खाण्याबद्दल समाजामध्ये अनेक असे गैरसमज आहेत. काही जण त्याला पूर्णपणे टाळण्याचा सल्ला देतात, तर काही जण त्याला शक्तिवर्धक मानतात. पण खरं काय आहे, आपण आज जाणून घेणार आहोत. ते मटण खाण्याचे असे काही अद्भुत फायदे जे कदाचित तुम्हाला माहीत नसतीलच, आणि यानंतर तुमच्या मटणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. पण मित्रांनो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, अति तिथे माती होत असते. म्हणून कोणताही पदार्थ खाताना तो योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणं सर्वात महत्त्वाचं आहे. चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, मटणाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मटण हे प्रथिनांचं म्हणजेच प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी, स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यासाठी प्रथिने हे अत्यंत आवश्यक असतात. मटणामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने असतात. हाय क्वालिटी प्रोटीन हे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामध्ये शरीराला आवश्यक असलेले 9 ॲमिनो ॲसिड म्हणजेच ॲसेंटल ॲमिनो ॲसिड हे योग्य प्रमाणात असतात. तुम्ही जर व्यायाम करत असाल, जिममध्ये जात असाल किंवा स्नायू बळकट करू इच्छित असाल, तर मटण तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामधील प्रथिने स्नायूंची वाढ आणि दुरुस्तीसाठी मदत करतात. जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार मांसाहारी प्रथिनांचे सेवन स्नायूच्या आरोग्यासाठी आणि एकूणच शरीराच्या ताकदीसाठी खूप महत्त्वाचे ठरते. दुसरा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे मटण हे लोह म्हणजेच आयर्न आणि व्हिटॅमिन B12चा उत्तम स्रोत आहे. मित्रांनो, आजकाल अनेक महिला आणि पुरुषांमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनेमिया म्हणजेच रक्ताशय मोठ्या प्रमाणात दिसून येतो. लोहाच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, एकाग्रतेचा अभाव आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणे असे त्रास होतात. मटणामध्ये हिम आयर्न नावाचे लोह असते, जे वनस्पतीजन्य लोहापेक्षा शरीरामध्ये अधिक प्रभावीपणे शोषले जाते. त्यामुळे ॲनेमियाचा धोका कमी होतो. याशिवाय व्हिटॅमिन B12 हे रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि मज्जासंस्थेच्या चांगल्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता अनेकदा दिसून येते. अशावेळी मटण या व्हिटॅमिनचा एक उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार लाल मांसमधील हिमलोह आणि बीट व्हिटॅमिनची कमतरता उपलब्धता शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मित्रांनो, याशिवाय तुम्हाला माहीत आहे का, मटण आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी देखील खूप फायदेशीर आहे. होय, हे खरं आहे. मटणामध्ये झिंक नावाचं एक महत्त्वाचं खनिज भरपूर प्रमाणामध्ये असतं. झिंक आपल्याला रोगप्रतिकारक शक्तीला मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ते शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करतं. मित्रांनो, याशिवाय झिंक जखमा भरून काढण्यास आणि पेशींच्या वाढीसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला होत असेल किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल, तर आहारामध्ये मटणाचा समावेश तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तर मित्रांनो, आता आपण ऊर्जा म्हणजेच एनर्जी आणि स्टॅमिनाबद्दल बोलूया. जे लोक शारीरिक कष्टांचे काम करतात, खेळाडू आहेत किंवा ज्यांना दिवसभर उत्साही राहायचं आहे, त्यांच्यासाठी मटण हा एक उत्तम पर्याय आहे. मटणामध्ये असलेले प्रथिने आणि B व्हिटॅमिन शरीराला अधिक दीर्घकाळ ऊर्जा प्रदान करतात. ते शरीरासाठी चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे अन्न ऊर्जेमध्ये अधिक कार्यक्षमतेने रूपांतरित होते. त्यामुळे तुम्ही अधिक सक्रिय किंवा उत्साही वाटू शकाल. मित्रांनो, मटण हे सेलेनियम या खनिजाचा देखील चांगला स्रोत आहे.
सेलेनियम हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातील पेशींना नुकसानीपासून वाचवतात आणि थायरॉईड ग्रंथींच्या चांगल्या कार्यासाठी महत्त्वाचा आहे. मित्रांनो, थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरातील चयापचयाच्या क्रिया नियंत्रित करते. त्यामुळे निरोगी थायरॉईडसाठी सेलेनियम खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, या बाबतीत आयुर्वेदाचा संदर्भ जर द्यायचा ठरला तर चरक संहितेमध्ये मासम बल्यम गुरुस्थैर्यकम रक्तवर्धनम असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार मटण हे बलवर्धक आणि पुष्टीवर्धक मानलं जातं. त्यामुळे विशेषतः मटणाचे सूप हे खूप फायदेशीर असते. ते शरीरातील धातू म्हणजेच उती मजबूत करतात आणि शरीराला ताकद देतात. मांसरस म्हणजे मटणाचा सूप हा आयुर्वेदामध्ये अनेक व्याधींवरती औषध म्हणून काम करतो. विशेषतः ज्यांची शारीरिक दुर्बलता आहे किंवा ते नुकतेच आजारातून उठलेले आहेत. मटण हे शरीरातील उष्णता वाढवतं आणि पचनशक्ती सुधारतं असं देखील मानलं जातं. मित्रांनो, मटणामध्ये क्रेटिन नावाचं एक नैसर्गिक संयुग देखील असतं जे स्नायूंच्या ऊर्जेसाठी खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः वेट लिफ्टिंग आणि उच्च तीव्रतेच्या व्यायामामध्ये ते स्नायूंना अधिक ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते. मित्रांनो, आता आपण मेंदूच्या आरोग्याबद्दल बोलूया. मटण हे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा काही प्रमाणात स्रोत आहे. विशेषतः गवतावर चरलेल्या मेंढ्यांच्या मटणामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड मेंदूच्या आरोग्यासाठी, स्मरणशक्ती आणि सकारात्मक कार्यासाठी म्हणजे कॉग्निटिव्ह फंक्शनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे डिप्रेशन आणि चिंता कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, मटण खाताना काही गोष्टी लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. मटणाचे सेवन प्रमाणात करावे. आठवड्यातून 1 ते 2 वेळा म्हणजे 100 ते 150 ग्रॅम मटण खाणे आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. अति प्रमाणामध्ये सेवन केल्यास काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात, जसे की कोलेस्ट्रॉल वाढतो. दुसरं म्हणजे चरबी काढणे. मटणातील दिसणारी चरबी म्हणजे फॅट शक्यतो काढून टाकावी. यामुळे अनावश्यक कॅलरी आणि सॅच्युरेटेड फॅट कमी होत असतात. मित्रांनो, शिजण्याची पद्धत. मित्रांनो, मटण कसे शिजवता हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तळलेले मटण करण्याऐवजी उकडलेले, वाफळलेले किंवा भाजलेले मटण खाणे अधिक आरोग्यदायी असते. जास्त तेल आणि मसाल्याचा वापर नेहमी टाळावा. मित्रांनो, ताजेपणा. नेहमी ताजे मटण खरेदी करा आणि ते योग्य प्रकारे साठवा. मटण खाताना त्याच्यासोबत भरपूर भाज्या, सॅलेड आणि धान्यांचा समावेश करा. त्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतील आणि पचन देखील चांगलं होईल. मित्रांनो, काही लोकांना मटण खाल्ल्यानंतर पचनास खूप त्रास होतो. अशा लोकांसाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत. मटण शिजताना त्यामध्ये आलं, लसूण, कांदा आणि जिरे यासारख्या पाचक मसाल्यांचा वापर करावा. हे पाचन शक्ती सुधारण्यास मदत करतात. तसेच मटणासोबत कोशिंबीर किंवा लिंबाचा रस घेतल्यास ते पचायला अधिक सोपं होतं. मित्रांनो, आजकाल प्रोसेस मीट म्हणजेच प्रक्रिया केलेले मांस जसे की सॉसेस, बेकन यावर अनेक प्रश्नचिन्ह आहेत. त्यावर अनेक संशोधन झाले आहेत आणि त्यामध्ये असं दिसून आलं आहे की प्रक्रिया केलेले मांस हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नेहमी ताजे आणि कमी क्रिया केलेले मटण खाण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आता तुम्हाला मटणाचे कितीतरी अद्भुत फायदे माहिती झाले आहेत. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास हे तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याला फक्त रेड मीट म्हणून बदनाम करणं योग्य नाही, तर त्याचे पौष्टिक मूल्य समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील याचा फायदाच मिळेल. मी तुम्हाला पुन्हा भेटेल याच ठिकाणी, याच चॅनलवरती एका नवीन छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा आणि रोज नवीन काहीतरी शिकत राहा. धन्यवाद.